संतोष देशमुख या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी आहे। त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे पाय तोडण्यात आले, त्याचे हात तोडण्यात आले। इतक्या क्रूरपणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेली खाली गेली आहे। महाराष्ट्रामध्ये जंगलराज सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय। संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत। ज्या ज्या लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत। हे आता लपून राहिलेलं नाही। फोन कोणाचे कोणाला झाले, कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे। याच्यावरती एखादी SIT लावावी आणि सरकारने ट्रान्सपरन्सी दाखवावी, सरकारने पारदर्शकता दाखवावी। आतापर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये 32 खून झालेत, 32। याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही। वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकील आहे, म्हणजे दाऊदने आदेश द्यायचे आणि छोटा शकीलने काम वाजवायचं। अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये जो गँगवॉर होता तो बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडने काम वाजवायचं। हे गेल्या 15-20 वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे। कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही, कारण का आता तिथली जनता जागी झाली आहे। हा जो काय अन्याय अत्याचार संतोष देशमुखवर झाला आहे